आज आपली शिवसेना मोदी आणि शहा संपवायला निघालेत. नाहीतर आजपर्यंत राजकारणात असं कधीच झालं नव्हतं. पक्ष फुटतात, काही माणसं या पक्षात नंतर त्या पक्षात, हे ठीक आहे, राजकारण म्हणून चालू राहतं. पण एवढा नीचपणा हा आजतागायत कोणत्याही राजकीय पक्षाने केला नव्हता. तो कोणी एकेकाळच्या आपल्या मित्रांनी केला. ह्याचं मला जास्त दुःख आहे आणि राग सुद्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला भाजपा म्हणून काही शिल्लकच नव्हतं, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी, म्हणजे हे भाजपवाले कसे हुशार आहेत, जर तेव्हा आपण ठरवलं असतं, शिवसेना प्रमुखांनी ठरवलं असतं की मला युती नकोच, काय व्हायचं ते एकट्याचं माझं होईल, तर भाजपा आज औषधाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिसला नसतं. एवढी शिवसेनेची ताकद होती आणि आहे. पण आपण थोडंसं काय भूतदया आहे, माणुसकी आहे, भगवा झेंडा, तुमच्या हातात भगवा, आमच्याही हातात भगवा, मग आपलं भगव्याचं नातं आहे, हिंदुत्व आहे, देश आहे, महाराष्ट्र आहे, मग घेतलं त्यांना खांद्यावर. आणि एवढी हे नीच निघाले की स्वतःचं काम झाल्यानंतर वापरून फेकून देत आहेत आपल्याला. मी जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये जातोय, संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय. अगदी विदर्भात गेलो, कोकणात तर आज आहे, मध्ये पण येऊन गेलो, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. लोकसभेला मला काही पत्रकार विचारतात, तुम्हाला काय वाटतं, कालच रात्री 1 वाजेपर्यंत माझी मुलाखत चालू होती, कारण 4 सभा करून मुक्कामी पोहोचायलाच 11:30-12 वाजले होते. तुम्हाला काय वाटतं? आणि मी त्यांना सांगितलं की विधानसभेचं वैशिष्ट्य असं या की साधारणतः लोकसभेला जशी सभा होत होती तशी एका लोकसभेची सभा माझी एका विधानसभेला होते. प्रचंड मोठ्या सभा होत आहेत. म्हणजे मला असं बोलताना जाणवत नाही आता सुद्धा गर्दी कुठपर्यंत गेले. कालची बार्शीची सभा आपण पाहिली असाल, असं स्टेजवरनं काय अंदाजच येत नव्हता. मग त्यांना सांगितलं तर जरा मोबाईलचे टॉर्च लावा, आणि ते कळलं, अरे बापरे, कुठपर्यंत गेलेली आहे गर्दी. म्हटलं हेच चित्र आहे. ते काय नुसते मोबाईलचे टॉर्च नाही पेटलेत, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता मशाली पेटलेल्या आहेत. शिवसेनेची मशाल पेटलेली आहे. आणि मला वैभव, मी आता वैभव अनेक वर्ष सोबत आहे, लहान आहे म्हणून हक्काने त्याला अरे बोलतो. वैभव, मला तुझा अभिमान आहे, कारण तुला सुद्धा 50 काय आणखीन खोके मिळाले असते, पण तू हटला नाहीस, वाकला नाहीस, बदला नाहीस. आणि मुख्य म्हणजे मेंढ्यांप्रमाणे मोदी शहांचा लाचार झाला नाहीस. मला तुझा अभिमान आहे. आणि विनायक राऊत पण तसेच आहेत, कारण खासदार पण आपले गेले होते, विकले, पण विनायक राऊत नाही गेले. इथे बसलेले सगळेच, मग भाई गोवेकर काय सगळेच, आता उपरकर पण परत आले, राजन तेली परत आले, सगळी जुनी शिवसेना ही परत उभी राहते. आणि इथे मला जे आव्हान दिलं गेलं, येऊन रस्त्याने जाऊन दाखवा, मी त्यांना सांगतोय, नशिबाने दिलंय, घरी बसून नीट खा. उगाच मध्ये आला तर वेडं वाकडवून खाण्यात काही अर्थ नाहीये. कारण आडवा आला तर आडवच करू, तेवढी ताकद हिंमत ही शिवसेनेत आहेच. पण मुळात प्रश्न हा तुम्हाला आहे. हा नुसता आपला आमदार उमेदवार वैभव त्याचं नाव आहे म्हणून वैभव नाही मी म्हणत. तुम्हाला सगळ्यांना कोकणचं वैभव जपायचं की नाही हा प्रश्न मी तुम्हाला करतोय. तुम्हाला कोकणचं वैभव हवंय की नकोय? का पुन्हा सगळं गुंडापुंडांचं राज्य पाहिजे? मग ती सगळी जुना काळ जो होता, मग कुठून सुरुवात करायची? श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे. मग एखादी टीव्हीची मालिका असते की माणसं काय होतंय कसं होतंय माहित नाही, रमेश गोवेकर गायब, कुठे गेला, हवेत अदृश्य. हत्या होत आहेत, कोणी केल्या माहिती नाही. आणि ती गुंडगिरी, ती दडपशाही, त्यावेळेला वैभव एकटा नडला होता त्यांना.
आणि वैभव तुला भेटायला मी दुसऱ्याची त्या तुरुंगात आलो होतो. नको तो धोंडा पुन्हा का उरावरती घेतलात? पुन्हा तुम्हाला दादागिरी गुंडगिरी. म्हणजे मला मोदींना मी मगाच्या सभेत सुद्धा बोललो की मोदींना इकडे मुद्दामून प्रचाराला बोलवायचंय. याच इकडे या व्यासपीठावरती बोलू आपण. या चॅनलमधनं मी त्यांना आमंत्रण देतोय, मोदीजी जरा आप यहाँ आइए. कारण तुम्ही जो लोकसभा निवडणुकीमध्ये कंठशोष करत होता, परिवारवाद परिवारवाद घराणेशाही, म्हणजे शिवसेना प्रमुखांनंतर शिवसेना प्रमुखांच्या पुत्राने जर शिवसेना त्यांनी शिवसेना प्रमुखांनी मला दिली, मोदीजी तुमचं काय जातंय? कोण आहात तुम्ही? हा पक्ष हा माझ्या वडिलांनी स्थापन केलाय. तेव्हा तुम्ही कुठे होतात? हिमालयात होतात का विंध्य पर्वतात होतात? मला नाही माहिती. पण हा शिवसेना हा पक्ष, शिवसेनेने जो जन्म घेतला तो मुंबईमध्ये जेव्हा मराठी माणसावरती अन्याय होत होता तेव्हा भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी, मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी म्हणून शिवसेना प्रमुखांनी ही शिवसेना स्थापन केली. आणि तिचं नेतृत्व जर शिवसैनिकांनी माझ्याकडे दिलं असेल, शिवसेना प्रमुखांनी त्याला संमती दिली असेल, तर तुम्ही चोंबडेपणा करणारे कोण? मग तुम्हाला शिवसेना प्रमुखांची घराणेशाही चालत नाही. परिवारवाद परिवारवाद. मग इकडे तुम्ही जे काही करता आहात, बाप डोक्यावर आणि पोरं खांद्यावर. मग डोक्यावरती बाप बसलाय, या खांद्यावर एक कार्ट, दुसऱ्या खांद्यावर दुसरा कार्ट. इसको क्या कहेंगे? मग तुम्हाला हिंदुत्व मानणारी, तुम्हाला संकटात साथ देणारी शिवसेना आणि शिवसेना प्रमुख, त्या शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालत. पण माझ्या कोकणावरती गुंडागर्दी करणारे, जोर जबरदस्ती करणारी घराणेशाही चालते. एवढे तुम्ही खाली उतरलात, मग कशाला तुम्ही बसलात तिकडे? हे आमचं हिंदुत्व नाहीये. मी जसं प्रत्येक सभेत सांगतो तसं याही सभेत सांगतो की मी भाजपला लाथ घातले, हिंदुत्व नाही सोडलं आणि कदापि सोडू शकत नाही. मी सोडणार नाही. आणि परत मी मुद्दामून त्यांना सांगतो, कारण त्यांचं तेच टायर सुरू आहे अजूनही, की काँग्रेस के साथ गए. आहेत ना, काँग्रेस माझ्या सोबत आहे, राष्ट्रवादी माझ्या सोबत आहे, अनेक मित्रपक्ष आमच्या सोबत आहे. कारण तुमची हुकुमशाही गाडायला म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्हाला हुकुमशाही नकोय, आम्हाला शिवशाही पाहिजे म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. म्हणजे आम्ही काँग्रेस सोबत गेलो तर लगेच यांनी हिंदुत्व सोडलं. मग मी त्याने जे काय प्रश्न विचारतो, मग तुम्हाला वाटेल उद्धव ठाकरे तुम्ही काय बोलताय, कोकणात आले आणि काश्मीरचं काय बोलताय? मुद्दामून बोलतोय. कारण अमित शहा येत आहेत, आज पण आले होते, नरेंद्र मोदी येत आहेत. काल तर मोदी उतरणार होते सोलापूरला, माझं हेलिकॉप्टर होतं कुठे? औसा. मोदी लँड होत नाही तोपर्यंत तुमचं हेलिकॉप्टर उडणार नाही. अरे वा रे वा. पंतप्रधान म्हणून जर का रुबाब दाखवायचा असेल तर पंतप्रधानांसारखे वागा. जेव्हा तुम्ही पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा सर्वांशी सारखं आम्ही वागू ही शपथ तुम्ही घेतली, जशी मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आणि माझ्या 2.5 वर्षाच्या काळात मी कोणी सांगावं मी भेदभाव केला आणि भेदभावाने मी वागलो, कोणी सांगावं? कारण ती घटनेची शपथ आहे. जो न्याय मला आहे, जो कायदा मला लागतो, तोच कायदा मोदींना सुद्धा लागला पाहिजे. आणि जर पंतप्रधान तुम्ही असाल तर कोणत्याही एका पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला देशाचा पंतप्रधान येता कामा नये, हे सुद्धा आता कायदा करायला पाहिजे. कारण जशी तुमच्यासाठी भाड्याने आणलेली माणसं, गरीब माणसं होती, त्यांचा काही दोष नाही, ही थांबली होती, तशीच माझ्यासाठी सुद्धा माझी जीवाभावाची माणसं ही थांबतात. आणि जोपर्यंत माझं हेलिकॉप्टर उडत नाही तोपर्यंत कधी, म्हणजे मी परवा 40गावला गेलो होतो, पोहोचेपर्यंत 6:30-7 वाजले. दुपारी 2 वाजल्यापासून लोक बसली होती. तुफान गर्दी होती. 2 वाजल्यापासून बसले उन्हात. मग तुम्ही मला का अडवता? आणि अमित शहांचं मी तुम्हाला जे सांगत होतो की उद्धवजी आप जवाब दीजिए. काय द्यायचा जवाब? की 370 कलम जे काढलं त्याला विरोध करणाऱ्यांबरोबर तुम्ही बसलात. पण अमित शहाजी 370 कलम काढताना शिवसेनेने तुम्हाला पूर्ण पाठिंबा दिला होता आणि त्या काढल्याबद्दल तुमचं कौतुक तेव्हाही केलं होतं, मी आज पण करतो.
370 कलम हे काश्मीरसाठी महत्वाचं आहेच, देशासाठी आहेच. काश्मीर हा आपल्या देशाचा माझ्या देशाचा अविभाज्य भाग आहे, हे मान्यच आहे आम्हाला आणि तो पाहिजेच. पण 370 कलम काढलं ते लोकसभेसाठी ठीक आहे, कोकणामध्ये येऊन तुम्ही त्याचं काय कौतुक सांगताय? मराठवाड्यामध्ये मी फिरलो, विदर्भामध्ये फिरलोय, शेतकरी संतापलेत नुसते, कारण सोयाबीनला भाव नाहीये, कापसाला भाव नाही, डाळीला भाव नाही, काय संपूर्ण वाताहत झालेली आहे. आणि त्या शेतकऱ्याने जे आशेने तुमच्याकडे बघतायत की काहीतरी तुम्ही द्याल, पण तुमची ती आयात निर्यात धोरणं अशी तुम्ही आखता की आता कांद्याचे भाव पडायला लागलेले आहेत. पण हे वचन मी देतोय, हे वचन ना मोदी देत ना अमित शहा देत, मिंदे बिंदे तर सोडूनच त्यांचे चिंध्याच झालेले आहेत. मग 370 कलम काढलं, अहो सोयाबीनच्या हमी भावाचं काय, कापूस खरेदी कधी होणार? अरे मी 370 कलम काढलं ना, दुधाला भाव नाही, 370 कलम काढलं की महिला सुरक्षित नाही, 370 कलम काढलं. काय करायचं इकडे त्या कलमाचं? आमच्याकडे आंब्याची कलम आहेत, बाकी सगळी कलम आहेत. 370 कलम हे काश्मीरसाठी महत्वाचं आहे. आणि मुद्दा म्हणून मी त्यांना सांगतोय की जेव्हा हे मी परत परत बहुतेक प्रत्येक सभेत सांगतोय की जेव्हा या देशाला अमित शहा आणि नरेंद्र मोदी या नावाची दोन माणसं या भूतलावरती अस्तित्वात आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. हा काळ कोणता? जेव्हा काश्मीरमध्ये स्वतःच्या घरात हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होता, तो काळ आहे. हे मला वाटतं तेव्हा बसले होते व्हीपी सिंगच्या मांडीला मांडी लावून. ना तेव्हा मोदी धावून आले, ना अमित शहा धावून गेले. काश्मीरी पंडित घरदार सोडून देशामध्ये निर्वासितासारखे पसरत होते, लोंडेच्या लोंडे इकडे तिकडे जात होते. मग तो नटसम्राट मधला तो डायलॉग आहे ना, कोणी घर देता का घर, ही अवस्था आपल्याच देशात त्या काश्मीरी पंडितांची झाली होती. आणि तेव्हा फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये घर दिलं होतं. ते उगाचच नाही त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणत, त्यांनी करून दाखवलं होतं. आणि हातामध्ये काय फक्त एक महाराष्ट्र होता, नक्कीच होता, पण बाकीची राज्य हे कोणी त्यांना तिकडे बोलवत नव्हती, ना भाजपवाले बोलवत होते ना आणखीन कोणी. फक्त शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की माझ्या महाराष्ट्रामध्ये या, त्यांना शाळा कॉलेजमध्ये कुठे ॲडमिशन असेल त्या दिल्या, घराची सोय केली. म्हणून आज सुद्धा मी कुठेही गेलो आणि कोणी काश्मीरी पंडित भेटला तर मला एक तर वयाने मोठे असतील तर मला मिठी मारतात, आणि माझ्याहून वयाने लहान असलं तर सरळ माझ्या पाया पडतात की हम बाला साहब से नहीं मिल सके लेकिन आपके रूप में हम बाला साहब को देखते हैं. आणि याला तुम्ही घराणेशाही म्हणता, ती घराणेशाही तुम्हाला मान्य नाही. आणि चोर दरोडेखोरांची, लोकांच्या जमिनी बळकवण्याची, धमक्या देण्याची, इकडे घुसून मारीन तिकडे घुसून मारीन, याला तुम्ही डोक्यावरती घेता. बरं ठीक आहे, तुम्हाला शिवसेना संपवायची ना, करा प्रयत्न, बघतो कोण राहतं शिल्लक. शिवसेना आहे आणि तुम्ही आहात. तुम्ही बाकीच्या तुमच्या त्या यंत्रणा न घेता मर्द असाल तर समोरासमोर येऊन लढा, मर्द असाल तर. आणि मर्द नसाल तर मग तुमचे ते ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वाले जसे वापरता, याचा अर्थ तुम्ही मर्द नाही आहात, नामर्द आहात. तुम्ही सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करता आहात, माझ्या लोकांना धमक्या देतात, जुन्या केसेस उकरून काढता आणि त्यांची फोडाफोडी करताय, पैसे देताय, तो सुद्धा माझ्या जनतेचा खाल्लेला. आणि या नामर्दाशी लढावं लागतंय, ह्याच्यासारखं मला दुसरं दुर्दैव वाटत नाहीये. जो उल्लेख तू वैभव केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अरे याचा सूड आपण घेणार आहोत की नाही, का नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणार? जर शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचा सूड आपण घेणार नसो तर मग आपण छत्रपतींचा जय जयकार करण्याच्या लायकीचे नाही आहोत. जर आपण स्वतःला छत्रपतींचे मावळे समजत असू तर ज्या भ्रष्ट हाताने तो पुतळा उभारला, ज्या अशुभ हाताने तो पुतळा उभारला, तो पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा ज्यांनी पैसा खाल्ला, त्या भाजपाच्या आणि मिंद्याच्या उमेदवाराला एक सुद्धा मत या पवित्र कोकण भूमीमधनं पडता कामा नये. ही जबाबदारी तुमची आहे. मी आता गाडीने येताना डावीकडे वळलो असतो तर सिंधुदुर्ग किल्ला, इकडे आलो तर तुम्ही सगळे शिवरायचे मावळे.
अरे ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या इथे येऊन स्वतःच्या देखरेखीखाली एक आपल्याला वैभव उभं करून दिलं सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रूपाने, 400 वर्ष झाली, तेव्हाची आक्रमण तर वेगळीच होती, पण त्याच्यानंतर ऊन वारा पाऊस लाटांचे तडाखे, मग ती चक्रीवादळ असतील, तोक्ते असेल, निसर्ग असेल, अशी कित्येक वादळं ही गेल्या 400 वर्षात आपल्या जन्माच्या आधी येऊन गेली असतील, तरी सुद्धा सिंधुदुर्ग ताठ मानेने उभा राहिला, कारण महाराजांच्या पवित्र स्पर्शाने तो पावन झालेला आहे. म्हणजेच याचा अर्थ महाराज इकडे आले असतील तेव्हा इथे सुद्धा कधीतरी त्यांचा वावर झाला असेल. तुम्ही भाग्यवान आहात की ज्या मातीला महाराजांचा स्पर्श झाला त्या मातीत तुमचा जन्म झाला आणि त्या मातीमध्ये तुम्ही राहता. तुम्ही भाग्यवान आहात, पुण्यवान आहात. आणि आज सावंतवाडीतून मी आलो. सावंतवाडी मधले दुसरे ते आपले खाली मुंडी पाताळ ढुंडी, नजर त्यांची कोल्ह्याची आहे. बघा तुम्ही, असे करून बघतात, बोलतात. त्यांनी आणखीन तारे तोडले. म्हणजे वाईटातून काहीतरी चांगलं होईल. खरंच मी त्यावेळेला जे आपण मोर्चा काढला आणि जोडे मारा, ते जोडे मारा म्हटल्यानंतर यांना जोड्याने मारायचं नाही तर दुसरं काय करायचं. महाराजांच्या म्हणजे आपल्या दैवताचा पुतळा पडतोय आणि म्हणतो वाईट झालं, पण त्यातनं काहीतरी चांगलं होईल. नाही, चांगलं जरूर होईल, पण ते पुतळा पडला म्हणून नाही, केसरकर पडेल तेव्हा चांगलं होईल. इथे सुद्धा इकडे आणि पलीकडे 2 चिल्ली पिल्ली पडतील तेव्हा कोकणचं चांगलं होईल. म्हणजे त्यांच्यासाठी वाईट होईल, पण कोकणासाठी चांगलं होईल. आणि मी करून दाखवीन कोकणाचं चांगलं. मी आहे, मी देतोय तुम्हाला वचन. उण्यापुऱ्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये कोरोनाचा काळ असा भयानक होता की अनेक जण, म्हणजे तो काळ मला आठवला तरी अंगावरती शहारा येतो. रात्री अपरात्री कधी मुख्य सचिवांचा फोन वाजला की बापरे भयानक काय होतंय आणि काय नाही. एकदा तर सकाळी मुंबई महापालिका आयुक्तांचा फोन आला आणि अक्षरशः ते